आज पॅकिंग अंतिम टप्प्यात आलेली आहे. झाले की नाही पॅकिंग? चालू आहे अजून जाऊपर्यंत 4 बॅगा उघडतील. आज खरा सगळ्या व्यवस्थित करून ठेवावे. आज फायनल. आज फायनल चालू आहे. ट्रिपला कुठं जाणार आहेस? ट्रिपला कुठं जाणार आहे? लई जणांनी गेस केल्यात. लई जणांचा अंदाज बरोबर पण आलाय. आता आम्ही त्या गोष्टी दाखवल्याच म्हटलं त्यात बरोबर अंदाज आला की नाही. कपडे दाखवलेत ना आम्ही. तरी पण असू दे सस्पेन्स. ज्यांना माहित नाही त्यांना माहित नाही. म्हणजे कुठं जाणार आहे ते बघायला आमचं ब्लॉग तुम्हाला आवडणार 100%. कारण खतरनाक ब्लॉग होणार आहेत तिकडे. तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. हे बघा पसारा बघा की. म्हणजे एवढं सगळं सामान न्यायचं आहे. वज्ज बॅगात नाही न्यायचं आहे ते वज्ज. 2 बॅगा मागवल्यात बघा. म्हणजे एवढा सगळा पसारा न्यायचा आहे. हे मी काय घेणार नाही. तुझं अंगावर घ्यायचं. ते आर्याला द्यायचं नाही तर. हे मी काय घेणार नाही. काय कपडे ही सगळी बॅग घ्यायचं तू अंगावर. येणार आहेस ना? नाही येणार. कोण बॅग घ्यायला माणूस आहे? कोण येणार आहे? मीच असणार की. काय तुम्ही कुठे जाणार आहे की नाही या टाइमाला ट्रिपला? उन्हाळ्यात ट्रिप कमेंट करून सांगा. एकदा कमेंट करा. फिरायला जायचं म्हणतात की नाही. माणसं काय म्हणतात, काय बाबा तुझ्याकडे पैसा असेल, आमच्याकडे काय गरीब लोकांकडे पैसा नाही. काय मग काय कामं करून काय उपयोग आहे? पैसाच काय नाही हो. पैसा कसा आहे? पैसा मिळवायचा आहे कशासाठी? आपल्याला एन्जॉय करण्यासाठी. थोडं 10 रुपये जरी मिळवलं तर 5 रुपये ठेवायचं आणि त्यातलं 4 आणे 8 आणे असं थोडं खर्चलं पाहिजे. वर्षात एकदा फिरायला जायला पाहिजे. आहे की नाही आजी? बरोबर आहे की नाही? पॅकिंग चाललंय. आज फायनल दिवस. उद्याचा एकच दिवस मध्ये. त्यामुळं फायनल पॅकिंग करून ठेवा आज. करायला पाहिजे आणि काहीतर राहतंय. तिथं राहिलं. उद्याचा दिवस ते आणि काय राहिलंय ते कळतंय ना. कपडे बिपडे खरेदी झाल्यात. साहेबांना पण दोघांना पण आणलंय पोशाख. यांना दोघांना आणले की पोशाख. अण्णा की आम्हाला पण झाले की. मला तेवढं राहिले आता. हां काय पोरं बाळ झालीत सुखी. आपल्याला काय लागत नाही. यांना झालं बाज झालं. स्वतःसाठी काय घेत नाही. त्यांना मी घ्यायला लागते तरच त्यांनी घालतात. काय मला घेतले नाही. पसंत पण आणि पैसे पण मीच द्यायला पाहिजेत मग त्यांनी घालतात. त्यांनी त्यांच्या पैशाने काय घेऊन घालत नाही. कुठनं आलायचा तिकडे जावा म्हणणार. कुठल्या ह्याच्यातनं आलायचा माझ्या बंडल आणलाय पैसे मला खर्चायला. नव आता मला खरेदी करायला ते मला दिले की पैसे. तुम्हाला घेतलाय जागी मला राहिले. चला करा पॅकिंग करा फायनल. हां इस्त्री कर, ड्रायक्लीन कर, सगळं कर. हां मग आता सगळं अर्धवटच आहे आणि पिशव्या भरून. काय अर्धवट आहे? मग आता तुम्हाला आता ही आणि इस्त्री करायला पाहिजे. कशाला लागते इस्त्री? हाय ना इस्त्री. इस्त्री कशाला लागते? तुम्ही काल उलगडलेला साठी. काय इस्त्री लागत नाही. एवढं काय मी साधा माणूस आहे. मला काय इस्त्री बिस्त्रीची काय गरज नाही आहे. काय असं नशीब ट्रिपला न्यायला लागलाय नवरा. ते पण इथं तिथं नाही परत राज्यात. नशीबच तेवढं काढून आणले ना. हे बघा यांचं काम चालू आहे. चालू करा काम तुमचं. कुठं जायचं सांगितली ना ते आता लोकांना पण कळते. सोड काय विषय होता मला काय. मी विषय काय तर सांगाल तो कर लक्षात नाही. माझ्या विषयच लक्षात नाही. तुला विचाराल तेच काय फेसबुकचं चॅनल मॉनिटाईज असं होते. रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचा आणि रोजच्या रोज टाकले की ते मॉनिटाईज. 2 दिवसांनी चालत नाही काय? रोजच्या रोज टाकलं तर व्ह्यूज येणार ना. अच्छा ते महिन्याभराचं जे त्यांचं असतंय ते टार्गेट पूर्ण होणार.
रोजच्या रोज टाकले की कसं त्यांना नाही, आपल्याला एक कमेंट आली ती फेसबुकला कसं मॉनिटाईज होते पूर्ण माहिती सांगा. तर त्या मोठा व्हिडिओ आम्ही यूट्यूबला केला आहे, ते जाऊन त्याच्यावर बघा. माहिती आहे सगळी. आणि तरी पण एक संक्षिप्त म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्याला आता काय फेसबुकला काय क्रायटेरिया वगैरे नाही आहे, सगळं त्यांच्या हातात गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त व्हिडिओ टाकत बसा. बाकीचं मॉनिटाईज करतील तेव्हा होणार. आता त्यांचं पहिला कसं लिमिट असायची तेवढ्यात आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायचं. पहिला 10,000 मिनटं आणि 5,000 फॉलोअर्स असायचं. आता तसं काही नाही आहे. आता फक्त आपण व्हिडिओ टाकत राहणे, हा. कधी व्हायचं आहे ते सगळं त्यांच्या हातात. त्यांच्या हातात फेसबुकवाल्यांच्या हातात. Facebook तसं वाले. यूट्यूबला आहे, यूट्यूबला 4,000 तास आणि 1,000 सबस्क्रायबर. तर आम्ही आता सगळी असं खरेदी केल्या. आता परवा दिवशी निघणार आहे मी. आणि आम्हाला आता जवळ आलाय तो. हा नाही, सुट्टी होती, मुलांना पण सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही इथं आता आलोय. तुम्ही म्हणणार काय जे मारे मी 4-5 दिवस माहेरातच जायचा, तर तसं काही नाही. मुलांची वर्षभर शाळा असत्या आणि कामं असतात तिकडे आले. हा, आणि वर्षभर सासरवाडी पण माझी इथंच आहे. आणि आमचं ते तिकडं मी जे राहतोय ते आम्ही कामासाठी राहिलोय. आमचं मूळगाव मिरज आणि सासरवाडी म्हणजे कुपवाड. त्यामुळे आम्ही इथं कायम असतोय. इथं आमची कामं असतात, इथं आमचे सगळे भाऊबंद आहेत. भाऊ बंद आहे. आणि ते आमचं आजोळ आहे, ते जिथं राहतोय तिथं. त्यामुळं सारखा मी इथं असतोय. पाहुण्यांचा कार्यक्रम हिचं पाहुण्यांचा कार्यक्रम इथंच कुपवाड सांगलीमध्ये असतात. आणि आमच्या पाहुण्यांचं सगळ्या भाऊबंधांचं कार्यक्रम मिरजेमध्ये असतात. त्यामुळे सारखं ब्लॉग इथलं दिसत असतील. पण आमच्या सासूबाई सासऱ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे तुम्हाला पण काही नसावा प्रॉब्लेम. कमेंट येतात, ताई तू सारखं माहेरातच असते. आणि मेहनाला तर काहीच प्रॉब्लेम नाही. माझं घर, माझं माहेरची माणसं, काय तर काही लोक असतात हो, काय तर खाट काढणारे काय तर असतात. त्याने काय आणून देतात काय तेच मला आता कोड पडाले. मी कुठं राहायचं कुठं नाही हा लोकांना का प्रश्न पडाला. काही लोकांना प्रश्न पडतोय. बाकीची सगळी म्हणतात की किती भारी आहे सगळं, तुझी वहिनी किती भारी आहे, भाऊ किती भारी आहे. अहो पण असंच आहे ना. आता आम्हाला इथनं तिने घालवत नाहीत. हे गेले की आणि परत कधी येणार आहे. हां, गेले की रुसून बसतात. आता मी चाललेलो रविवारी, ही राहू दे म्हटलं, मी जातो, माझी थोडी कामं आहेत. नाही म्हटलं काय काम वगैरे काय करायला नाही, परत तुम्हाला टाइम मिळणार नाही आपण बालाजी. दोघं जाऊया चला म्हणतो. हां, म्हणजे तर असू दे, तुम्ही आणि मी जाऊन काय तुमचं ते काम आहे ते करून येऊया म्हणतोय तो. म्हणजे एवढे हे काय करतो. तर तसं कसं असतंय, प्रेम असते हे. आणि एकत्र राहायला कसं असते, आनंद हे करायचा असतोय. आम्ही सगळीजण आनंदी आहे, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसावा. म्हणजे काही लोकांना, बाकीच्यांना नाही. एखाद्या दुसरी कमेंट येते, आम्हाला जास्ती काही नाही. पण तीच खूप इरिटेट करते ती. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी घेण्यापेक्षा निगेटिव्ह गोष्टी का घेता हे मला कळत नाही. अरे सगळी चांगली आहेत इथं, तुम्हाला सगळी चांगली. असं काय आहे काय आमच्या ब्लॉगमध्ये हिची वहिनी असं तोंड हे करून बसल्या, किंवा भाऊ असं तोंड करून बसलाय, किंवा सासूबाई सासरे काय जावं एवढे हे करून असं काय दिसतंय काय. सगळी हसत खेळत असतात. त्यामुळे असं काय नसते, कोण कोणावर ओझं नसते. आणि आम्ही जिथे येत नाही तर यांना सुद्धा मी बोलवतोय, भाऊ ही जी वहिनी आणि तर जे कमेंट येतात. टाकतात ना तसं निगेटिव्ह, त्यांचं म्हणजे माहेरमध्ये त्यांना किंमतच नसणार आहे ना. तसं काय त्रास कारण त्यांनी कधी गेलेच नसणार आहेत तसं. आणि त्यांच्या घरातले सुद्धा त्यांना कधी हे केले नाही. तसा हा जावई सुद्धा तसाच आहे. त्यामुळे त्यांना आग्रह करून राहायला लावतात. जर मला छिडीपिडी करणार असेल किंवा न हे करणार, त्यांचं मन न राखणार असेल, तर कशाला यांना पण त्यांनी राम म्हणल्याचे जा म्हणल्याचे. कसं आहे, मला एवढा आग्रह करतात की मला पाय निघत नाही. आणि असं काही नाही आहे, कामं असतात पण मला निघतच नाही. कामं असतात ऑनलाईन सगळे. ऑनलाईन ऑनलाईन नाही, ऑनलाईन म्हणा, एडिटिंग म्हणा. आपले आता 2 चॅनल निघल्यात. घरात आमच्या 3 चॅनल आहेत. आणि असं नाही आहे की याला खूप ताप असतो, याला भरपूर ताप असतोय. एडिटिंग, स्क्रिप्टिंग सगळं असतं. सगळं मी एकटा मॅनेज करतोय. त्यामुळे तुम्ही असं काय समजत जाऊ नका, काही काम नाही काही नाही. जर काम नसतं तर आम्ही असं राहिलो असतो का सांगा आम्हाला. काहीतरी इथं जरी आलं तरी माझं मोबाईलवर काम चालू असते. फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम ह्याची कामं तुम्हाला वाटत असतील. एडिटिंगचं काम मी सगळं करतोय, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करण्याचं वगैरे सगळं. त्यामुळं ती कामं भरपूर असतात, त्यातनं खूप मला टाईम मिळत नाही. आणि दुसरं काम असं नाही आहे की MIDCला जावं किंवा दुसरीकडेच काम करावं, असं नाही आहे. तुमच्या हातात जो मोबाईल असतो त्या मोबाईलवर सुद्धा भरपूर तुम्ही काम करून मिळवू शकताय, जर डोकं लावलं तर. भरपूर अशा आहेत. आणि आता कसं डिजिटल जे तंत्रज्ञान आले, त्यातून तुम्हाला मोबाईलवर सगळं तुम्हाला कळते की कशी कामं आहेत, काय असतात, ऑनलाईनची कामं असतात. त्यामुळे ती कामं जरा थोडं डोकं चालवा. आणि व्हिडिओच्या क्षेत्रात पण भरपूर कामं आहेत. ब्लॉग एडिटिंग असो, कॉमेडी असो, मोटिवेशन असो, सगळं ते भरपूर काम असते. असं ह्या कामाला कमी समजू नका. कंटेंट क्रिएशन हे लई
मोठं एकदा हे एखादा आहे. 30 सेकंदाचा किंवा 1 मिनिटाभराचा व्हिडिओ करून बघा. त्याच्यावर तुम्ही जे बोललाय त्याच्यावर कमेंट काय येतात बघा. हा. एक व्हिडिओ करून बघा तुम्ही आणि तो केवढा व्हायरल होतोय तो सुद्धा बघून. ते व्हिडिओचं त्याची काम वाईट सोडा, comment त्या करतात. व्हिडिओच्या नंतरनं जे एडिटिंग वगैरे असते त्यात अख्खा दिवस जातोय. जातं. आणि असं नाही आहे की त्यातून तुम्ही ज्या MIDCला वगैरे काम करताय किंवा बाहेर कुठं काम करताय त्यापेक्षा नक्कीच चांगलं मिळते, पण ते कष्ट करायला पाहिजेत. आता त्या माझ्या आयडीला 4 लाख फॉलोअर्स आता होत आल्यात, यूट्यूबला 1.5च्या वर गेलेत, 2.25 लाख होत आल्यात, फेसबुकला 2.25 लाख आल्यात. मग त्यामुळं हे किती मोठं आहे. आणि हिचं आता 100K झाल्यात इंस्टाला, यूट्यूबला 70K, फेसबुकला 16-17K. हे तुम्हाला थोडं वाटतंय का? आणि सगळ्यांच्या कमेंटची उत्तरं देणं म्हणा, सगळ्यांचं ते वेगवेगळे मेल येतात 2 चॅनलचं, त्यातून थोडं आम्हाला म्हणजे जॉब आम्ही करतोय त्यापेक्षा थोडं तरी आम्हाला तेवढं आम्हाला पडते. त्यामुळे मी कामाचा जास्त विचार करत नाही. माझ्या दांड्या पडल्या तर मी हे करतोय, सर्व्हिसला आहेच मी, पण मी असं सुट्टीचा वगैरे विचार करत नाही. काय इकडचं थोडं आमचं इन्कम चालू असते, परत हिचं टेलरिंगचं काम असते. त्यामुळे जेव्हा आमच्या व्हिडिओचं काम थांबतंय, जेव्हा यांनी घरात असतात तेव्हा आमचे व्हिडिओ चालू असतात. जेव्हा व्हिडिओ बंद तेव्हा यांचं काम आणि चालू. आता तुम्हाला MIDC लेवलला बघितला जाशील की कामं खूप कमी आहे, त्यामुळे 8-8, 10-10 दिवस सुट्ट्या असतात. मग आता सुट्ट्या आहेत त्यामुळे आम्ही इकडं आलो. कारण सुट्टी नसते तेव्हा आम्ही सोमवारी सुद्धा सोडत नाही, सोमवार सुद्धा कामाला जाते. त्यामुळे असं काही समजत जाऊ नका की इथंच राहायला जावं. इथं राहायला जावं म्हणल्यावर इथं तशी बर्दास्त ठेवावं लागेल. आमची सासूबाई ते आम्हाला सोडतील काय एवढ्या दिवस? मग आमची सगळी आई फॅमिली, आई, आता आई पण येणार आहे दादा, उद्या. जाऊ, आई पण उद्या येणार आहे, कारण की सगळी आता सगळं जाणार आहे आम्ही ट्रिपला. मॅनेज करून आलेला असतोय. आणि ट्रिपला कुठं जाणार आहे हे तुम्हाला नक्कीच जाताना सांगू आम्ही की कुठं जायचं आहे, काय कसं काय काय करणार आहे. तिथले ब्लॉग बघा, लय भारी भारी ठिकाण आहे, तिथं दाखवणार आहे मी तुम्हाला. सगळं शेवटच्या टप्प्यात पॅकिंग आलेलं आहे, त्यामुळे जरा थोडंसं बोलायचं म्हटलं म्हणून ब्लॉग केला. झाले? आणि काय बोलायचं आहे काय? आणि काय नाही. चला मग आता डायरेक्ट तुम्हाला आढावा मोठा ब्लॉग शुक्रवारी दिसेल तुम्हाला संध्याकाळी किंवा शनिवारी. चला चला, बाय बाय. श्री स्वामी समर्थ.